हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा मग क्लास स्टार्ट होण्याच्या आधीचं जे माझं रुटीन आहे ते मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे आपली सेकंड बॅच चालू होणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे आपली कधी चालू होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ऍक्च्युली आज मी सकाळी रात्री मी ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे ब्लाऊज कट करून ठेवलेले आहे. त्याच्यातला आपला हा स्लीवलेस एक ब्लाऊज आहे. हे बघा अशा पद्धतीने हा एक स्लीवलेस ब्लाऊज आपण इथे टीच केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपला हा एक प्रिन्सेस कट आहेत आपले. आणि हा एक मटका गळ्याचा आहे, त्याला हातशिलाईची पट्टी टाकलेली, पायपिंग साठी कपडा हा उरलेला नव्हता. ऍक्च्युली ह्या ज्या कस्टमर एकच कस्टमरचे हे इतके सारे ब्लाऊज आहेत. तरी ह्या कस्टमरचा प्रॉब्लेम असा होता, त्यांनी म्हणजे माझ्या घरापासून ते खूप माझ्या एरियापासून ते खूप लांब राहतात. तर ऍक्च्युली त्यांची इकडे म्हणजे नणंद राहते, तर त्यांच्या मार्फत त्या माझ्याकडे ब्लाऊज टाकायला आल्या. तर ऍक्च्युली काय झालं, त्यांचं माप हे ना कुठेच बसत नव्हतं. त्याच्यासाठी त्यांनी माझ्याकडे हे ब्लाऊज टाकलं. एक शिवून दिला त्यांना आधी, तो व्यवस्थित बसला. आणि हे पुन्हा मग आपले सर्व ब्लाऊज मी कट केले. खूप दिवसापासून दिलेले होते, परंतु मी टीच केले नव्हते, ते आता टीच करायला घेतलेले. तर हे दोन ब्लाऊज आपले टीच झाले. सकाळी रात्री कट करून ठेवले, हे सकाळी टीच केले. आता हा एक टीच करायचं चालू आहे. आणि सकाळी मी उठल्यानंतर शिवले, त्याच्यानंतर वॉकिंगला गेली आणि नंतर पुन्हा आपलं थोडंसं चहा नाश्ता वगैरे करून आणि पुन्हा कामाला इथे लागलेली मी. घरातले काम किरकोळ आवरून. आणि त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण त्यांचाच कट केलेला आहे. अजून आपल्याला दोन ब्लाऊज कट करायचे, ते एका ब्लाऊजचा अजून आपल्याला अस्तर नाहीये, त्याच्यामुळे मी कट केले नाही. हा एक संध्याकाळी ब्लाऊज शिवला आणि जो एक सकाळी ब्लाऊज शिवलेला होता, म्हणजे हा काल संध्याकाळी शिवला आणि एक परवाच्या दिवशी शिवला. तो सकाळी मी लग्नाचा होता, सकाळी दिला गेला. खूप छान असा सिंपल आणि मोतीची लेस म्हणजे आपली लावलेली खूप छान दिसत होतं ते ब्लाऊज. आणि फॅब्रिक पण छान होतं. ऍक्च्युली ते दिलं सकाळी, त्याच्यामुळे ते दाखवता नाही आलं. याला बटन्स अजून बाकी आहेत लावायचे, म्हणून हा ब्लाऊज त्यांचा मी दिला नाही. तर हा पण तयार केलेला आहे. इथे बटन बाकी आहेत, माझ्याकडचे बटन संपले म्हणून ते मी लावले नाही, एकच लावलेला आहे. हुक वगैरे लावून झालेले आहेत आणि याला पण नॉट टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज हा दुसऱ्या कस्टमरचे आहेत. ओके, तर हे दुसऱ्या कस्टमरचा आपण शिवलेला आहे. तर मी ते तुम्हाला जस्ट होतं म्हणून दाखवलं इथे. आणि ह्या कस्टमरचेच आपल्याला अजून हे दोन ब्लाऊज कट करायचे आहेत. तर हे कट केले नाही, याचा अस्तर आहे माझ्याकडे, इथे तुम्ही बघू शकता. हा आपण कट करणार आहोत. आता हा ब्लाऊज स्टिच करून झाला, तो दुसरा स्टिच करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, हे कट करणार आहोत. शक्यतो संध्याकाळीच होणार आहे ते, आता नाही होणार. आणि हा एक ब्लाऊज आहे, तर हा पण आपल्याला स्टिच करायचे आहेत. आणि टोटल जे ब्लाऊज आहे ते एक स्लीवलेस आणि बाकीचे अदर जे ब्लाऊज आहेत ते सगळे शॉर्ट स्लीवचे आहेत. लॉंग स्लीवचा एक पण ब्लाऊज नाही आहे. आणि हे टोटल ब्लाऊज आपल्याला आता इथे स्टिच करायचे आहेत. तर सकाळचं रुटीन ह्या पद्धतीने असतं. अर्जंट ब्लाऊज असले, आता हे अर्जंट नव्हते, परंतु माझ्याकडे त्यांनी खूप दिवसापासून दिलेले होते, तर त्यांना पण पाहिजे. कस्टमर कसं जास्त दिवस पण ठेवलं तर मग ते बरं नाही वाटत. तर हे त्यांचे खूप दिवसापासून माझ्याकडे होते, मग ते आता जवळजवळ त्यांनी दिवाळीच्या पिरियड मध्ये टाकलेले होते, दिवाळीच्या आधी टाकले होते. तर तेव्हा मी त्यांना दिवाळीसाठी ब्लाऊज टीच करून दिला होता. आणि आता हे आपल्याला जे राहिलेले होते ते टीच करणार आहोत. तर अशा पद्धतीने ही आपल्या खड्यांची लेस आहे. तर हा पण ब्लाऊज आपल्याला फक्त ह्या ब्लाऊजचा बॅक साईडला हुक करायचे आहेत आणि फ्रंट साईडला आपल्याला पॅक ठेवायचं आहे. अशा पद्धतीने याचं पॅटर्न असणार आहे. आणि सिंपल नेक आहेत, जास्त काही डिझाईन वगैरे काही करायला सांगितलेले नाहीत, प्रिन्सेस कट मध्येच. आणि ह्या कस्टमरचं माप जे आहे ते कमी आहे, परंतु त्यांचं जे फुल बस्ट आहे ते जास्त आहे. मग अशा वेळेस कटिंग कसं करायचं, अपर चेस्ट आणि फुल बस्ट मध्ये खूप डिफरन्स आहे. हाताचे दंड पण कमी आहे, तरी सुद्धा तुम्ही ते बघू शकता. माझं जे फिटिंगची लाईन आहे ते तुम्ही इथे दाखवते तुम्हाला. फिटिंगची लाईन आहे ती अगदी सरळ आलेली आहे, कंबर पण बारीक आहे, इथे पण बारीक आहे. आणि जे फुल बस्ट आहे ते हेवी आहे, जसं की 38 मापाचं, जसं 38 40 मापाचं जसं फुल बस्ट असतं त्या पद्धतीने फुल बस्ट आहे. मग अशा वेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचा, पप कसा क्रिएट करायचा, ते मी ह्या ब्लाऊज त्याच्यानुसार असं कट केलेलं आहे. ओके, आणि खूप सुंदर असे त्यांना ब्लाऊज हे बसलेले आहेत. कस्टमर सुद्धा खुश आहे, फक्त त्यांचे ब्लाऊज हे थोडेसे लेट झालेले आहेत माझ्याकडनं, तर ते पण आता शिवून देणार आहोत, त्याच्यामुळे कस्टमर अजूनच खुश होणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपण ब्लाऊज आता टीच करतोय. आता हा ब्लाऊज पण झालेला आहे, फक्त फिटिंग बाकी आहे, पायपिंग थोडीशी बाकी आहे.
अदरवाईज हा पण ब्लाऊज आपला इथे कम्प्लीट होणार आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते जे आपली पहिली बॅच चालू झालेली त्याच्यात जे आपले पहिल्या बॅचच्या जे ऍडमिशन घेतलेल्या ताई आहेत त्यांनी ब्लाऊज इथे टीच केलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील ह्या कमेंट्स पण बघू शकता. त्याच्यानंतर रिझल्ट खूप 100% आलेला आहे आणि छान असे ब्लाऊज शिवतायत. सर्व ताई छान ब्लाऊज शिवतायत. काही ऑलरेडी शिवत होत्या परंतु छोट्या मोठ्या काही चुका होत होत्या त्या पण त्यांच्या चुका आता कमी झालेल्या आहेत. शोल्डर उतरणे, आर्महोल मध्ये फुगा येणे, त्याच्यानंतर पप चपटा होणे, कटोरी चपटी होणे किंवा जास्त टोक येणे वगैरे, तर ह्या अशा पद्धतीचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले आहेत. डीप गळ्याची कटिंग कशी करायची वगैरे ते टोटल आपल्या हे बेसिक मध्ये थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं कटिंग मी शिकवत असते आणि ते पण डिटेलमध्ये कटिंग शिकवते. तर तुम्हाला जर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित परफेक्ट असं टेलरिंग काम करायचं असेल घरगुती किंवा तुम्ही शॉप जरी टाकलं तरी चालेल, तर आपल्या एरियानुसार जसं आता तुम्ही बघू शकता माझ्या एरियामध्ये शक्यतो जास्त हेवी फॅन्सी जसं की एखाद्या ब्लाऊजची जसं की 1,500 2,000 ब्लाऊजची शिलाई असते असे ब्लाऊज माझ्याकडे म्हणजे नसतात. जसे की आपले 700-800 किंवा त्याच्या आतच असतात. आपण जास्त त्याला एखादा ब्लाऊज आपण टीच केला आणि त्याला आपण जास्त मटेरियल हे युज केलं, आपला खर्च पण झाला किंवा आपला वेळ त्याच्यामध्ये जास्त लागला की त्या ब्लाऊजची शिलाई शक्यतो जास्त असते. ओके. तर असे कसे लग्नाचे वगैरे नवरीचे वगैरे असेच ब्लाऊज असतात. नॉर्मली तर आपले थोडेसे कमी रेटचे जसे 500 550 600 पर्यंत असतात. तर ह्या टाईपचेच शक्यतो मी ह्या एरियामध्ये राहते तर हे ब्लाऊज असे चालतात. ओके. अदरवाईज जसे आरीवर्कचे वगैरे ते मी अजून काही करत नाही त्याच्यामुळे ते घेत पण नाही मी आणि त्याच्यासाठी वेळ पण नाही. तर सिंपली आपल्या एरियामध्ये कोणते पॅटर्न चालतात ना त्याच्यानुसार तुम्ही जर क्लास केला ना तर ते जास्त बेस्ट होतं. नाहीतर आपल्या एरियामध्ये एखादा कसं आहे आपण जास्त फॅशन डिझायनरचा जरी क्लास केला आणि तो कसं आपल्या एरियामध्ये तसेच ते चालणारच नाही. ओके. तर आपल्याला तो क्लास करून काही फायदा पण नाही. आपल्या एरियामध्ये काय चालतंय किंवा कोणती फॅशन चालू आहे त्याच्यानुसार जर आपण क्लास करून आणि त्या संबंधित आपण जर शिलाईचं काम म्हणजे केलं किंवा तुम्हाला करायचं असेल तर केलं तर ते जास्त फायदेशीर असणार आहे. ओके. तर तुम्ही आता तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपले कस्टमरचे रिझल्ट पण सॉरी कस्टमरचे नाही आपले फर्स्ट बॅचच्या ज्या ताई आहेत त्यांचा रिझल्ट पण तुम्ही इथे बघू शकता. अगदी परफेक्ट असे ब्लाऊज स्टिच करतायत. तुमच्या म्हणजे तुम्हाला डाऊट असेल की ऑनलाईन क्लासेस घेतात मग त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन मध्ये व्यवस्थित शिकवता का, मग ते आम्हाला समजतं का, ते मग आम्ही नंतर काही अडचण आली तर ते आम्ही कसं विचारणार किंवा कसं सॉल्व्ह करणार, हे सर्व प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही क्लासेस जॉईन करणार त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रॉब्लेमचं सगळं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. आणि असं काहीच नाही की तुमचे जे अडचणी असतील त्याला पण मी रिप्लाय देत असते किंवा तुमचे जे प्रॉब्लेम वगैरे आले शिकताना वगैरे ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. आणि प्लस मध्ये तुम्हाला आपला क्लास झाल्यानंतर त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते मी. म्हणजे तुम्ही जरी एखादा क्लास आपला झालेला आहे ओके आणि त्याचा जर तुम्हाला विसर पडला तर तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय आहे मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देते. तो रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही बघून आणि त्याच्यानुसार पुन्हा कटिंग करू शकता किंवा पुन्हा पुन्हा तुम्ही बघून बघून शिकू शकता. असं पण नाही की एकदा क्लास झाला आणि तो पुन्हा तुम्हाला बघताच येणार नाही असं बिलकुल नाही. जसं आपण ऑफलाईन क्लास करतो तर तिथं पण काय असतं एकदा आज क्लासला गेलो तर तो आज जे शिकवलं ते उद्या रिपीट होत नाही. तर असं आपलं नाही. आपलं रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. इतकी छान अशी ऑनलाईन सुविधा मी तुमच्यापर्यंत म्हणजे म्हणजे करत आहे आणि करणार आहे. ओके. ऑलरेडी पहिल्या बॅचच्या ताईंना सुद्धा दर दिवशीचा जो रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला पण असं क्लासेस जर करायचं असेल ऑनलाईन तर तुम्ही बिंदास्त करा. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमच्या विश्वासामुळेच मी पण क्लास चालू केलेले आहेत. कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आणि रिक्वेस्टमुळे मी ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत. तुम्ही खूप छान असा सपोर्ट केला मला त्याच्यामुळे तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. तर अपेक्षा पण एवढी नव्हती की इतका छान तुमचा सपोर्ट असेल मला. खरंच तुमचा इतका छान सपोर्ट आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद आणि कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि पुन्हा आपण इथे सेकंड बॅच आपल्या आता रेग्युलर बॅच चालू असणार आहेत. तर सेकंड बॅच बेसिकच चालू असणार आहे. आता बेसिक म्हटलं की बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की बेसिक मध्ये काय नॉर्मली तुम्ही फक्त कटिंग वगैरे असं शिकवणार, असं बिलकुल नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व फॉर्म्युले सह शिकवणार आहे. गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला कटिंग शिकवलं जाणार आहे. असं पण नाही की एकदा कटिंग तुम्हाला एखादी दाखवली आणि याच्यानुसार सर्व साईजचे कटिंग करा असं बिलकुल नाही. प्रत्येक साईज नुसार तुम्हाला गळ्यानुसार कसे बदल करायचे, शोल्डर किती घ्यायचं, मुंडा राऊंड किती घ्यायचं वगैरे कसे बदल होतात
ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं, चार्ट पण दिले जातात, काही नोट्स वगैरे दिले जातात आणि तुम्ही सुद्धा नोट्स वगैरे काढू शकता. म्हणजे ज्यावेळेस आपले छोटे-मोठे जे टिप्स वगैरे असतात ते तुम्ही ज्यावेळेस आपण क्लासेस करतो त्यावेळेस लिहून घेऊ शकता किंवा नाही जरी लिहिलं तरी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ हा जसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही आणि तुम्ही आपला क्लास हा बिनधास्त जॉइन करू शकता. तर माझ्यासारखं तुम्हाला घरगुती 2 पैसे घरात बसून कमवायचे असतील, बसून म्हणजे नाही आपल्याला तिथे हार्डवर्क करावंच लागणार आहे. तर घरात बसून आपल्याला कुठे जायची, जॉबला जायची गरज नाही. शक्यतो लेडीजचं कसं असतं, एकदा लग्न झाले, मुलं वगैरे असले, की मग आपल्याला जॉब करण्यासाठी आपल्याला खूप अडथळा येतो. शक्यतो बाहेर जाताच येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही एक आपली छंद म्हणा, आवड म्हणा तुमची शिलाई कामामध्ये असेल, तर तुम्ही नक्कीच हे काम करा आणि याच्यातून तुम्ही 2 पैसे घरी बसून कमवू शकता माझ्यासारखं. तर इथे तुम्ही बघू शकता आता मी क्लास होण्याआधी काय करते, ब्लाऊज अशा पद्धतीने टीच करते. शक्यतो रात्री कधी-कधी खूप थकवा आला तर मग मी सकाळीच कट करते आणि मग टीच करते. त्यावेळेस थोडंसं जास्त वेळ जातो, परंतु मी रात्री कट करून ठेवलेले आहेत आणि आता आपण इथे ब्लाऊज स्टिच करतोय. प्रिन्सेस कट वगैरे त्याच्यामध्ये आपले सर्व पॅटर्न शिकवले जाणार आहेत. तर पटापट ज्या ताईंना आता पुढच्या महिन्यात आपली बॅच ही डिक्लेअर होणार आहे आज संध्याकाळपर्यंत. म्हणजे उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार आहे की आपली तारीख ही डिक्लेअर होणार आहे असं. ओके. तर डिक्लेअर एकदा तारीख झाली की पटापट ऍडमिशन तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपली सीट ही बुक करायची. ऑलरेडी बऱ्याच ताईंनी सेकंड बॅचमध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत. एकदम लिमिटेड सीट आपले अवेलेबल आहेत. जास्त सीट अवेलेबल नाही आहेत. कारण लिमिटमध्येच मी इथे जे ऍडमिशन आहे ते घेते. कारण मला पण तुम्ही व्यवस्थित दिसलं पाहिजे. मला पण तुमच्यापर्यंत जे शिकवायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्या सर्व जे प्रॉब्लेम काही अडचणी असतील त्या तुमच्या सॉल्व्ह करता यायला पाहिजे. असं लिमिटेड मी इथे आपलं म्हणजे जी बॅच आहे ती ठेवलेली आहे आणि लिमिटमध्येच आपले सीट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पटापट तुम्हाला बुक करायचं आहे. अन्यथा तुम्हाला थर्ड बॅचमध्ये घ्यावं लागणार आहे आणि काही जे तुमच्या अजून काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही मला संध्याकाळच्या पिरियडमध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा दिवसभरात केव्हा पण मेसेज केला तरी चालेल. मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आता इथे स्वतःचा ब्लाऊज शिवून आणि टीच करून दाखवणं ते साहजिक आहे. ते परफेक्टच बसणार आहे. परंतु इतर कस्टमरचे ब्लाऊज हे टीच करून आणि ते परफेक्ट बसणं म्हणजे ते त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचंच आहे. म्हणून तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवलं की आपल्या क्लासेसचा रिझल्ट बघा तुम्ही आधी. 100% असा रिझल्ट आलेला आहे आणि बरेच ज्या नवीन ताई आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित परफेक्ट असे ब्लाऊज टीच करता त्याच्यामुळे थोडंसं आणि क्लास केला म्हटल्यावर तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये रिझल्ट लगेच एका महिन्यात येणार आहे किंवा 8 दिवसात तुम्हाला रिझल्ट पाहिजे असं नाही. तर तुम्हाला थोडासा संयम पण ठेवावा लागणार आहे. प्रॅक्टिस करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. आणि मी त्या पद्धतीने तुम्हाला शिकवते. पण ज्या ताईंना पायपिंग येत नव्हती त्या सुद्धा पायपिंग करायला लागलेल्या आहेत. म्हणजे इतकी परफेक्ट अशी त्यांना पायपिंग पण जमते, पेपर कटिंग जमते. जे पॅटर्न ठेवून कट करत होते ते पॅटर्न सुद्धा त्यांनी साईडला ठेवलेले आहेत. पॅटर्न सुद्धा साईडला ठेवले आणि पेपर कटिंग करून आणि मग ब्लाऊज स्टिच करतायत. आता इथे मी ह्या ब्लाऊजला पायपिंगची पट्टी लावून घेतलेली एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते इथे मी कट करून घेते. जेणेकरून आपण पायपिंग ही फोल्ड केली. पायपिंग ज्यावेळेस कव्हर करतो आपण त्यावेळेस हे ना एक्स्ट्राचं फॅब्रिक असं आहे ते बाहेर येतं. मग ते बाहेर आलं तर ते विचित्र दिसतं. त्याच्यासाठी काय करावं लागतंय हे कट करून घ्यायचंय. तुम्हाला ब्लाऊजची जी फिनिशिंग असते तुम्हाला कटिंग येते, टिचिंग येते, परंतु ब्लाऊजला फिनिशिंग येत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी परफेक्ट शिकवते. फिनिशिंग देण्यासाठी कोणत्या टिप्स वगैरे फॉलो करायच्या. तुमचे जे प्रॉब्लेम येतात तुम्ही ब्लाऊज कुठे कटिंग करताना कुठे चुकवता किंवा ब्लाऊज फिटिंग करताना कुठे चुकवता ते सुद्धा तुम्हाला इथे डिटेलमध्ये शिकवलं जातं.
इथे आता आपण परफेक्ट अशी पायपिंग करून घेतलेली, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही एक्स्ट्राचं फॅब्रिक आलेला नाही आपला. ओके, अगदी सुंदर अशी आपली फिनिशिंग आलेली आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, फायनल ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत आणि फायनल फिटिंग झाल्यानंतर हुकचं करून घेणार आहोत. ओके, आय तयार करून घेणार आहोत, ते मशीन वरतीच करणार आहे आणि त्याच्यानंतर कस्टमरला जसे पाहिजे असतील आय तसे मी बनवून देते. धाग्याचे पाहिजे असतील तर धाग्याचे बनवते आणि बिना धाग्याचे तर ते मशीन वरतीच बनवून देते. अशा पद्धतीने आपण इथे आता इथे आपण फायनल फिटिंग करतोय ब्लाऊजची. आता मी तुम्हाला इथे सांगते, माझा अनुभव सांगते की ब्लाऊज हे टीचिंग केव्हा परफेक्ट जमतात, ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त फिनिशिंग कडे लक्ष देणार त्यावेळेस तुम्हाला इथे ब्लाऊज आहे ना ते परफेक्ट येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही रोज रेग्युलर प्रॅक्टिस करत राहणार. आता इथे आपण दोन्ही बाजूला फिटिंग करून घेतलेलं आहे. तर ब्लाऊजची फिटिंग पण खूप छान आलेली आहे, जे आपलं मॅच होतं ते पण बाहीचं जे जॉईंट आहे ते पण एकसारखं आलेलं आहे. अगदी परफेक्ट असं आपण इथे ब्लाऊजची फिटिंग केलेली आहे आणि आपण इथे बिना नॉटचं हे ब्लाऊज ठेवणार आहोत. याला नॉट वगैरे काही लावणार नाहीये. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपलं इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे आय करून घ्यायचे. आता मी सर्वात पहिल्यांदा सांगणार आहे, बऱ्याच ताई विचारतात की 8 दिवसातून तुम्हाला ब्लाऊज शिकायचं असतं, संपूर्ण ब्लाऊज शिकायचे असतात किंवा 15 दिवसात तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज शिकायचं असते. पण असं बिलकुल नसतं. जे एखादा टेलर हा प्रॉपर ज्यावेळेस कस्टमरचे ब्लाऊज हा टीच करत असतो. आता मी सुद्धा जे ब्लाऊज टीच करते कस्टमरचे, तर मला सुद्धा म्हणजे 3-4 वर्ष लागले हे प्रॉपर शिकण्यासाठी. तर तुम्हाला सुद्धा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. असं नाही की मी तुम्हाला म्हणणार नाही की 3 वर्षातून तुम्हाला ब्लाऊज हे येणार, असं नाही. तुम्ही शिवायला तर ज्यावेळेस आपण क्लास तुम्ही जॉईन करणार शिकणार आहात ना, तेव्हापासून शिवणार आहात. परंतु कसं आहे, प्रॉपर असे वेगवेगळ्या कस्टमरचे, तुमच्याकडे कोणताही कस्टमर येऊ दे, त्यांचे प्रॉपर ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला इतक्या दिवसाचा अनुभव लागेल, म्हणजे 3-4 वर्षाचा तरी कमीत कमी अनुभव लागणार आहे आणि प्रॉपर शिकण्यासाठी 2 वर्ष तरी जाणार आहे तुम्हाला अगदी. कारण ब्लाऊज कटिंग टीचिंग मध्ये इतकं इम्पॉर्टंट आहे ना, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस केल्यावरतीच आपल्याला त्याच्यामध्ये अनुभव येतं. कटिंग टीचिंग मध्ये आपली म्हणजे इम्प्रुव्हमेंट होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे आणि वेळ पण द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला घरगुती जरी काम करायचं असेल किंवा तुम्ही एखादा शॉप टाकून तुम्हाला काम करायचं असेल, कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असतील, तर तुम्हाला हे संयम तर ठेवावं लागणार आहे आणि चिकाटी मेहनत ही करावीच लागणार आहे. ओके, सुरुवातीला आपल्याला हार्डवर्क करावंच लागतं, त्यावेळेस आपल्याला मेहनतीचं फळ हे मिळत असतं. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला. पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे, ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. तर इथे आपला हा ब्लाऊज आता रेडी झालेला आहे. आता आपण दुसरा ब्लाऊज घेणार आहोत तिथे टीच करायला. आता ही जी पट्टी आहे ती मी काढून घेतलेली आहे. ऍक्च्युली काय झालं होतं, ह्या ब्लाऊज मध्ये मी तुम्हाला सांगते, जे गळ्याचं आपलं डिझाईन दिलेलं आहे, त्यांनी इथे गळ्याचं डिझाईन दिलेलं आहे. तर ह्या गळ्याच्या वरती लगेच त्याला वरती म्हणजे अर्धा इंचचा डिफरन्स असेल आणि त्याच्या तिथंच लगेच ही लेस दिली होती. तर म्हणजे ब्लाऊजला दिली होती, तर ती मी कट करून आता बाहीला लावणार, कारण ती अशी लावता येणार नाही. ओके, तर कधी कधी आपल्याला पण स्वतः विचार करून डोकं लावून आणि मग एखादं ब्लाऊज हे या पद्धतीने डिझाईन असले तर आपल्याला ते म्हणजे त्याला विचार करूनच आपल्याला कटिंग टिचिंग करावं लागतं. आता इथे आपण हा दुसरा ब्लाऊज इथे टीच करून घेणार आहोत. तर गळ्याचा इथे मी ऑलरेडी ह्या पद्धतीने जो सेप होता आधीचा,
टिकली वर्क मध्ये जो सेप होता गळ्याचा पुढचा, तोच मी इथे व्यवस्थित सेप मध्ये गळा कट केला आणि तो इथे टीच केलेला आहे. तो आपल्याला इथे काय करायचं, फोल्डिंग करून घ्यायचं, अलट पलट करून घ्यायचं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इथे आता हा पण ब्लाऊज सेम त्याच पद्धतीने करायचे, फक्त त्यांची हातावरती ही लेस आपल्याला ब्लाऊज म्हणजे स्लीव्स तयार केली का त्याला फक्त ही अटॅच करून अशा पद्धतीने फोल्ड करून लावायची आहे. अदरवाईज बाकीचं सेम आपल्याला जसं मी हे ब्लाऊज स्टिच केले सेम त्याच पद्धतीने इथे टीच करायचे आहेत. ओके, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि हो, तुम्ही विचार करू नका, आपला क्लास हा अगदी परफेक्ट आणि परफेक्ट असा रिझल्ट येतोय, तर नक्की तुम्ही क्लास जॉईन करायचा विचार करत असेल तर तुम्ही काहीच विचार करू नका, बिनधास्त करू शकता. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.